नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर एस.आर. शेळके. आज आपण कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी ऑफ इंडिव्हिज्युअल ह्या चॅप्टरवरचा शेवटचा प्रॉब्लेम या ठिकाणी घेत आहोत. तो प्रॉब्लेम मी आपल्याला वाचून दाखवतो. फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन कॅल्क्युलेट टॅक्स लायबिलिटी. टोटल टॅक्सेबल इन्कम ₹12,70,000 which include income from the following items. Number 1, gross income from card game 64,000. Number 2, income received from lottery 35,000. Number 3, long term capital gains on transfer of equity shares on 2nd February 2020 through a recognized stock exchange ₹40,000. एक्सपेन्सेस ऑन लॉटरी तिकीट्स 10,000. तर अशा प्रकारचा हा प्रॉब्लेम आहे. ह्या प्रॉब्लेममध्ये असेसीचं टोटल उत्पन्न दिलेलं आहे आणि त्या उत्पन्नामध्ये कॅज्युअल इन्कम आणि लाँग टर्म कॅपिटल गेनचं उत्पन्न ॲड आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर मग आपणाला आता या ठिकाणी यांचं जे इन्कम आहे ते वेगवेगळं आपणाला करावं लागेल आणि मग नंतर त्या ठिकाणी टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करावी लागेल. तर पहा, या ठिकाणी कॅज्युअल इन्कम दिलेला आहे. कॅज्युअल इन्कमवर 30% दराने टॅक्स कपात केला जातो. कॅज्युअल इन्कम म्हणजे नैमित्तिक उत्पन्न, एका विशिष्ट कारणामुळे मिळालेलं उत्पन्न. हे उत्पन्न काय आपल्याला वारंवार मिळत नाही. जसं आता पगार, एखादा पगारी नोकर आहे, त्याला दर महिन्याला पगार मिळत राहतो. त्या उत्पन्नाचं स्वरूप हे नियमित असते. त्याचबरोबर एखादा बिझनेसमॅन असेल तर दर वर्षाला त्यांना प्रॉफिट मिळतो, किंवा एखादी भांडवली संपत्ती आपण विकली तर त्याच्यावर नफा होतो. परंतु नैमित्तिक उत्पन्न हे असं डेफिनेटली मिळेलच याची गॅरंटी नाही. याच्यामध्ये कोणकोणते प्रकार येतात? कार्ड गेम आहे. आता कार्ड गेम म्हणजे पत्ते खेळताना आपल्याला माहिती नसते की आपण आज किती जिंकणार आहोत. कधी कधी आपले पैसे जातात सुद्धा त्यामध्ये. किंवा लॉटरी आपण लावलेली असते, लॉटरी लागेलच याची गॅरंटी नाही. किंवा एखादी शर्यत लावलेली असेल, ती शर्यत आपण जिंकालच असं नाही. किंवा सट्टेबाजी आहे म्हणजे बेटिंग वगैरे, भारत जिंकेल का पाकिस्तान जिंकेल, आपण सट्टेबाजी लावतो. मग आता कधी कधी सट्टेबाजी आपल्याला, सट्टेबाजीपासून उत्पन्न आपल्याला मिळते, कधी मिळत नाही. म्हणजे ज्या उत्पन्नाचं स्वरूप निश्चित नाही, मिळेल की नाही याची काहीच हमी नाही, अशा प्रकारचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाला नैमित्तिक उत्पन्न असे म्हणतात. आणि जर एखाद्या करदात्याला नैमित्तिक उत्पन्न मिळालं तर त्याच्यातून 30% टॅक्स कपात करून उर्वरित रक्कम त्या करदात्याला दिली जाते. म्हणून हा प्रॉब्लेम घेण्याच्या पाठीमागचा हा उद्देश की उत्पन्नामध्ये जर समजा नैमित्तिक उत्पन्न आलं तर मग टॅक्सची आकारणी कशी करायची हे आपल्याला माहिती असावं. कालच्या प्रॉब्लेममध्ये लाँग टर्म कॅपिटल गेनच्या बाबतीमध्ये कव्हर केलेलं आहे. 3 प्रकारचे करदाते म्हणजे एक नॉर्मल सिटीजन, दुसरा सिनियर सिटीजन आणि तिसरा व्हेरी सिनियर सिटीजन, असे 3 उदाहरणं घेऊन त्या ठिकाणी ते कव्हर केलेलं आहे. आणि लाँग टर्म कॅपिटल गेनवर टॅक्स कसा आकारला जातो ते कालच्या प्रॉब्लेममध्ये आपण बघितलेलं आहे, त्याच्या अगोदरच्याही प्रॉब्लेममध्ये बघितलं आहे. आता नैमित्तिक उत्पन्न जर समजा प्रॉब्लेममध्ये आलं तर त्याच्यावर टॅक्सची आकारणी कशी करायची ते आपल्याला आजच्या प्रॉब्लेममध्ये या ठिकाणी शिकायचं आहे. आणि म्हणजे सर्व प्रकार या ठिकाणी कव्हर होतात. आणि आता मी या ठिकाणी सोल्युशनला सुरुवात करतो. तर पहा, नंबर 1, या ठिकाणी यांचं जे उत्पन्न आहे, कोणतं कार्ड गेमपासून यांना उत्पन्न मिळालं आहे 64,000, त्याच्यावरचा पहिल्यांदा या ठिकाणी टॅक्स करा. नंबर 1, टॅक्स ऑन इन्कम फ्रॉम कार्ड गेम. टॅक्स ऑन इन्कम फ्रॉम कार्ड गेम ऑन ₹64,000. त्यांना पत्ते खेळून 64,000 रुपये मिळालेले आहेत. त्याच्यावर @30% 30% दराने जर आपण टॅक्स काढला 64,000वर तर तो किती येईल? कॅल्क्युलेट करा.
19,200 रुपये टॅक्स येईल. पहा, 19,200 रुपये कार्ड गेमवरचा टॅक्स आहे 30% दराने. सरसगट 30% दराने टॅक्स लावलेला आहे. 64,000 रुपये ग्रॉस इन्कम त्यांना कार्ड गेमपासून मिळालेला आहे. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, इन्कम रिसिव्ड फ्रॉम लॉटरी 35,000. आता हे इन्कम मिळालेलं आहे म्हणजे याच्यातून टॅक्स कपात करून घेतलेला आहे. तर नेट इन्कम आहे 35,000. तर यांचं ग्रॉस इन्कम किती आहे ते पहिल्यांदा काढून त्याच्यावर टॅक्सची आकारणी आपल्याला करावी लागेल. म्हणून या ठिकाणी लिहा नंबर 2, टॅक्स ऑन लॉटरी विनिंग. टॅक्स ऑन लॉटरी विनिंग पहिल्यांदा आपणाला याचं ग्रॉसअप करायचं आहे. ग्रॉसअप हे उत्पन्न यांना मिळालेलं आहे 35,000. आपण ग्रॉसअप कसं करायचं हे अगोदर शिकलेलं आहे. 35,000 गुणिले 100 भागिले 70. आलं लक्षात. हे टोटल इन्कम किती झालं? 50,000 रुपये झालं. 7 म्हणजे हे 50,000 रुपये इन्कम झालं. आलं लक्षात. आता ह्या 50,000वर 30% दराने टॅक्स आपणाला करायचा आहे. म्हणजे 30% दर 3×5 15,000 रुपये टॅक्स होईल पहा याच्यावर. यांचं हे नेट उत्पन्न आहे 35,000. आपण ग्रॉसिंग अप करून त्यांचं ग्रॉस इन्कम फ्रॉम लॉटरी विनिंग 50,000 काढलेलं आहे आणि मग त्या 50,000वर 30% दराने टॅक्स कॅल्क्युलेट करा, तो येईल 15,000. त्यानंतर पुढं दिले नंबर 3, लॉंग टर्म कॅपिटल गेन ऑन ट्रान्सफर ऑफ इक्विटी शेअर्स ऑन 2 फेब्रुवारी 2020 थ्रू रेकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंज 40,000. तर पहा, आपण हे रेकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंजच्या थ्रू हे शेअर्स विकलेले आहेत आणि विकून त्याच्यावर आपणाला 40,000 रुपये गेन झालेला आहे, लॉंग टर्म कॅपिटल गेन. आता या ठिकाणी इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशनचा उपयोग न केल्यामुळे हे जे काही आपणाला या ठिकाणी लॉंग टर्म कॅपिटल गेन झालेला आहे तो लॉंग टर्म कॅपिटल गेन 1 लाखापर्यंत करमुक्त असतो. आलं लक्षात. तर या ठिकाणी यांना मिळालेला आहे 40,000 म्हणजे 1 लाखापेक्षा कमी असल्यामुळे हा लॉंग टर्म कॅपिटल गेन या ठिकाणी एक्झम्प्ट होईल. म्हणून या ठिकाणी लिहा नंबर 3, टॅक्स ऑन लॉंग टर्म कॅपिटल गेन. टॅक्स ऑन लॉंग टर्म कॅपिटल गेन इथे घ्या सेक्शन 112A असं लिहा आणि या ठिकाणी लिहा एक्झम्प्ट. कारण हे शेअर्स आपण रेकग्नाइज्ड स्टॉक एक्सचेंजच्या मार्फत विकलेले आहेत आणि जो काही प्रॉफिट झालेला आहे तो प्रॉफिट त्यांनी आपल्या खात्यावर जमा केलेला आहे. मग इंडेक्स्ड कॉस्ट ऑफ ॲक्विजिशन आपण त्या शेअर्सची काढलेली नाही आणि त्यामुळे सेक्शन 112A अंतर्गत ह्या शेअर्सवर मिळालेला जो काही कॅपिटल गेन आहे तो कॅपिटल गेन एक्झम्प्ट असतो. 1 लाख रुपयेपर्यंत तो एक्झम्प्ट असतो. आलं लक्षात. तर यांना 40,000च मिळालेले आहेत त्यामुळे हे एक्झम्प्ट होईल. त्यानंतर पुढं दिलेलं आहे पहा, एक्सपेन्सेस ऑन लॉटरी तिकीट. तर आपण इन्कम फ्रॉम अदर सोर्स हा चॅप्टर पाहताना त्या ठिकाणी बघितलेलं आहे की लॉटरी तिकीट खरेदी करण्यासाठी एवढा खर्च झाला तेवढा खर्च झाला, हा खर्च काही या ठिकाणी अलाउड नाही. म्हणून हा खर्च मायनस करता येत नाही. जरी त्यांनी क्लेम केलेला असला तरी लॉटरीवर झालेला खर्च किंवा पत्ते खरेदी करण्यासाठी एवढा खर्च झाला वगैरे असं काही दिलेलं असेल तर ते काही अलाउड नाही. त्यानंतर आता त्यांचं जे नॉर्मल इन्कम आहे त्या इन्कमवर किती टॅक्स लागणार आहे ते आता आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. म्हणून या ठिकाणी लिहा नंबर 4, तर पहा टॅक्स ऑन बॅलन्स इन्कम.
टॅक्स ऑन बॅलन्स इन्कम. तर पहा यांचं जे टोटल इन्कम आहे या ठिकाणी प्रॉब्लेममध्ये दिलेलं आहे 12,70,000 रुपये. आलं लक्षात. कंसामध्ये घ्या 12,70,000 हे टोटल इन्कम आहे. आणि यामध्ये हे उत्पन्न ॲड आहेत. कोणकोणते उत्पन्न? हे 64,000. आता हे मायनस करावे लागतील आपल्याला. मायनस 64,000 अधिक 64,000 अधिक 50,000 अधिक हे लॉंग टर्म कॅपिटल गेनचे 40,000. हे मायनस करून जे उत्पन्न शिल्लक राहते ते बॅलन्स इन्कम आहे. कारण यांचं एकूण उत्पन्न 12,70,000 सांगितलेलं आहे, 70,000 सांगितलेलं आहे. आणि त्यामध्ये खालील उत्पन्न समाविष्ट आहेत म्हणून सांगितलं आहे. खालील उत्पन्न म्हणजे प्लेइंग कार्डचे 64,000, लॉटरीचे 50,000 आणि लॉंग टर्मचे 40,000 ह्या 12,70,000 समाविष्ट आहेत. तर हे मायनस करा. 90,000 म्हणजे किती होईल हे टोटल? हे सगळे जर मायनस केले तर या ठिकाणी पहा 11,16,000 रुपये शिल्लक राहतील. हे 10तून 4 गेले 6, हातचाला 1, 7मधून 6 गेला 1 राहिला, 2मधून 1 गेला 1 राहिला. म्हणजे 11,16,000 रुपये त्यांचं बॅलन्स उत्पन्न आहे. पहा, आलं लक्षात. तर आता ह्या 11,16,000वर त्यांना किती टॅक्स द्यावं लागेल तो या ठिकाणी कॅल्क्युलेट करावा लागेल. म्हणून लिहा या ठिकाणी नंबर 1 टॅक्स ऑन फर्स्ट रुपीज 2,50,000. कराचा दर नील आहे आणि टॅक्ससुद्धा या ठिकाणी नील आहे. आलं लक्षात. बरोबर, नील आणि हे नील. त्यानंतर नंबर 2 टॅक्स ऑन नेक्स्ट रुपीज 2,50,000. तर या ठिकाणी कराचा दर आहे 5%. तर हा कर येईल 12,500 रुपये. आलं लक्षात. त्यानंतर नंबर 3 टॅक्स ऑन नेक्स्ट रुपीज 5 lakhs. याच्यावर 20% कराचा दर आहे. हा कर येईल 1,00,000 रुपये. तर पहा या ठिकाणी 11,16,000 त्यांचं उत्पन्न आहे. त्यापैकी हे 2,05,000वर त्यांना टॅक्स लागणार नाही. पुढच्या 2,50,000वर 5% दराने टॅक्स लागेल. आणि त्यानंतरचे जे 5,00,000 आहेत त्याच्यावर 20% दराने टॅक्स लागेल. म्हणजे 5 आणि 5 10,00,000. या ठिकाणी 10,00,000वर आपण टॅक्सची आकारणी केलेली आहे. मग आता या ठिकाणी बॅलन्स किती राहिलं? 11,16,000तून 10,00,000 गेले तर राहिले किती? 1,16,000. त्याच्यावर आता टॅक्स काढा. टॅक्स ऑन बॅलन्स रुपीज 1,16,000. 1,16,000वर 30% दराने टॅक्स काढा. 30% दराने जर आपण टॅक्स काढला तर तो टॅक्स किती येईल? 34,800 रुपये एवढा टॅक्स येईल. पहा, तर आता आपण हे त्यांच्या टोटल म्हणजे जे काही उत्पन्नाचे प्रकार आहेत त्या सगळ्या उत्पन्नावरचा आपण आता टॅक्स काढलेला आहे. ह्या टॅक्सची बेरीज करूया आता आपण आता या ठिकाणी. तर ही बेरीज जर केली तर ही बेरीज येईल 1,81,500. 500
1,81,500 हा झाला टोटल टॅक्स. आलं लक्षात. आता यांचं उत्पन्न 50 लाखापेक्षा जास्त नाही, 50 लाखाच्या आत आहे, म्हणून यांना सरचार्ज लागणार नाही. आलं लक्षात. परंतु हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4% यांना द्यावं लागेल. म्हणून या ठिकाणी ॲड करा ह्या टॅक्समध्ये, ॲड हेल्थ अँड एज्युकेशन सेस किती? 4%. 4% एज्युकेशन सेस या ठिकाणी द्यावं लागेल. तो येईल पहा 7,260. 7,260 रुपये येईल. तर आता बेरीज करा. हे 60, 5 आणि 2 7, 7 आणि 1 8, 8 1, म्हणजे टोटल टॅक्स पेएबल यांचा किती आहे? 1,88,760. टॅक्स पेएबल, टोटल टॅक्स पेएबल 1,88,760 रुपये त्या ठिकाणी आहे. आलं लक्षात. तर यापैकी ह्या एवढ्या टॅक्सपैकी 1,88,760 रुपये टॅक्स पेएबल आहे. तर या टॅक्सपैकी काही टॅक्स म्हणजे त्या ठिकाणी स्त्रोतस्थानीच वजा करण्यात आलेला आहे. टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स असा किती आहे याच्यातून लेस करावा लागेल. लेस टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स, त्याला TDS असे म्हणतात पहा शॉर्टमध्ये, TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ऑन, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स ऑन लॉटरी अँड कार्ड गेम at the rate of 30% ऑन, 30% ऑन, कंसात घ्या या ठिकाणी 64,000 हे कार्ड गेमचं उत्पन्न आहे. आपण असं लिहूया, अगोदर लॉटरी घेतलेलं आहे तर लॉटरी 50,000 घ्या आणि अधिक 64,000 प्लेइंग कार्डचे, असे हे किती झाले? 1,14,000. 1,14,000 रुपये. तर ह्या 1,14,000वर 30% दराने टॅक्स कपात करून घेतलेला आहे. TDS म्हणजे 1,14,000 रुपये यांना या करदात्याला देताना 30% ह्या 1,14,000तून वजा करून घेतले जातात. तर 1,14,000च्या 30% म्हणजे किती होईल? ती रक्कम येईल पहा 34,200 रुपये. हे याच्यातून वजा करा. 0 6 5 8 मधून 4 गेले 4, 8 मधून 3 गेले 5. तर नेट टॅक्स पेएबल, नेट टॅक्स पेएबल किती आहे? 1,54,560 रुपये. तर आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, या प्रॉब्लेममध्ये जे काही उत्पन्न दिलेले आहेत त्या उत्पन्नाच्या कॅटेगरीनुसार आपण या ठिकाणी टॅक्सची आकारणी केली. आता हे पहिले 2 कॅज्युअल इन्कम आहेत, त्यावर 30% दराने सरसकट आपण टॅक्स आकारलेला आहे. आता हा लॉंग टर्म कॅपिटल गेन 1 लाखापर्यंत करमुक्त आहे, कारण ह्या शेअर्सची आपण थ्रू रिकग्नाइज्ड शेअर मार्केटच्या थ्रूच आपण त्या ठिकाणी विक्री केलेली आहे. म्हणून ते 112 सेक्शन 112A अंतर्गत ते कॅपिटल गेन येते, ते एक्झम्प्ट आहे. त्यानंतर त्यांचं बॅलन्स इन्कम आपण या ठिकाणी काढलं 11,16,000.
म्हणजे इतर मार्गाने मिळालेलं उत्पन्न, इतर 4 मार्गाने मिळालेलं उत्पन्न. तर ह्या उत्पन्नाचे आपण हे स्लॅब पाडून हा टॅक्स या ठिकाणी आकारला आणि टोटल टॅक्स या ठिकाणी काढलेला आहे. आणि त्या टोटल टॅक्सवर हेल्थ अँड एज्युकेशन सेस 4% आपण ॲड केला. त्यांना टोटल टॅक्स लागला 1,88,760. आता या 1,88,760 पैकी कॅज्युअल इन्कमवरचा जो टॅक्स आहे तो टॅक्स ऑलरेडी कपात करून घेतलेला आहे. तो किती आहे? 34,200. मग आता ह्या 1,88,760मधून हे 34,200 आपल्याला मायनस करावे लागतील आणि मायनस करून जी रक्कम राहणार आहे 1,54,560 एवढी रक्कम आता त्यांना टॅक्स म्हणून या ठिकाणी पे करावी लागेल. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी पूर्ण होतो. काही अडचण असेल तर विचारा. धन्यवाद.